बहुजन सौरभ, बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र। नमस्कार, जय भीम। दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025। परवापासनं प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा आहेत की ज्या पद्धतीने अमेरिकेने वायुसेनाच्या विमानामध्ये भारताच्या विमानतळावरती लँडिंग झालं आणि 104 लोकांना तिथे पाठवल्याचा काही इश्यू नाही, परंतु ज्या पद्धतीने पाठवलं, त्यांच्या हातात बेड्या, पायात बेड्या आणि अशा पद्धतीने काही स्त्रिया होत्या त्याच्यात, अशा मोठ्या प्रमाणात अपमानित करून झालं। विषय एवढाच आहे की ते कुठल्या ना कुठल्या मार्गातून किंवा कुठल्या तरी अनैतिक म्हणजे इलिगली मार्गाने ते तिथे घेऊन राहत होते तर काय झालं, त्याच्यात काही चोऱ्या तर करत नव्हते किंवा काही तर काही करत नव्हतं, परंतु अशा ठिकाणी अशा बेइज्जत करून हे करणं म्हणजे अमेरिका आणि ब्रिटन याच्यामध्ये हा डिफरन्स आहे की अमेरिकेमध्ये अशा पद्धतीची वागणूक मिळते, परंतु ब्रिटनमध्ये मात्र या सर्व लोकांना एका वेगळ्या बेट्यामध्ये नेऊन ठेवलं। त्याचं ह्युमन राईट्सचं प्रत्येक ठिकाणी व्हायलेशन आहे आणि इथे अमेरिकेला ह्युमन राईट्सचा मोठा हे समजतात आणि इथे मात्र त्या लोकांना बेड्या घालून इथे आणलेलं आहे। इव्हन आपल्या देशामध्ये तो कायदाच नाहीये की कुठलाही माणूस असला तरी त्याला बेड्या घालता येत नाही, जास्तीत जास्त रस्सीने बांधता येते त्याच्या दंडाला, परंतु अशा पद्धतीची बेइज्जती करून पाठवणे हा किती मोठा अपमान। आणि ह्या सरकारनी एक शब्द त्याच्या तोंडातून निघत नाही, म्हणजे संपूर्ण अडाणीसाठी ते झोपले की काय, की संपूर्ण देश हा अडाणीचा बापाचा आहे की काय, अशा पद्धतीचं झालेलं आहे। म्हणजे अडाणीला जेल होऊ नये, अडाणीला हे करू नये म्हणून अमेरिका वाटेल त्या पद्धतीने त्यांना हे करते, नतमस्तक होते, त्यांच्या पाया पडते। हा कसा काय देश चालेल आणि कसं काय होईल त्याच्यामुळे, परंतु सामान्य माणसाला काही कळत नाही। जरी सामान्य माणसं त्यांच्यासोबत नसले, परंतु त्याच्या चीफ इलेक्शन कमिशनर त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांना असं वाटतं की आमचं काही बिघडणार नाही। खूप दिवस चालत नसतं हे, प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे प्रत्येक गोष्टीचा अंत असतो। भगवान बुद्ध म्हणतात की किती असलं तुमचं तरी शेवटी कुठे ना कुठे अंत असतो आणि त्याच्यामुळे आज न उद्या त्यांचा अंत होणार आहे। ही गोष्ट आता तुम्हा सर्व लोकांच्या लक्षात असली पाहिजे। हे खूप दिवस चालत नाही। ज्या पद्धतीने त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा वापर तिथे वेगवेगळ्या अॅनाल्जेसिक आणि याच्यावरती व्हिटॅमिन सीच्या अंतर्गत सर्व नार्कोटिक ड्रग्स इथं जात होते आणि हा मोठा रस्ता होता आणि सर्व जे शिप्स आहेत ते अडाणीच्या ह्याच्यात आहेत, स्पोर्ट अडाणीच्या ह्याच्यात आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथून कुठेतरी निर्यात होताना किंवा आयात होताना आपण बघतो आहे। हे असे घाणेरडे मार्ग जर तुम्ही कल्याणासाठी जर वापरत असाल तर निश्चितच निंदनीय आहे आणि त्याचा जेवढा निषेध करता आला तेवढा कमी आहे। त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी लोक आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कळेल की RSSचेच लोक इन्व्हॉल्व आहेत, कारण या सर्व ऍक्टिव्हिटीज त्या सिक्रेटली चालत असतात आणि RSSच्या ह्याच्यामध्ये मोठे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि आज न उद्या ते सर्वच्या सर्व लोक जर ड्रग्सच्या आणि त्याच्यामध्ये जर राहिले तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल। माणसांनी एकदाच्या गरिबीचं परवडते, परंतु हा अशा पद्धतीचा त्यांनी मास करू नये। आज जे अमेरिकेमध्ये जेवढे लोक आले त्यांची तिथे घरं दारं पोरं सर्व नातेवाईकांना सोडून इथे पळत आले किंवा त्यांना पाठवण्यात आलं की ज्या पद्धतीने त्यांना इकडे हाकलण्यात आलं, हे अत्यंत निंदनीय बाब आहे। पण काही असो, देशात आले त्याच्यानंतर त्यांचा उद्धार होईल, वेगवेगळ्या पद्धतीने ते काहीतरी शिकून आले तिथनं, त्याच्यामुळे त्यांचं काही मरण नाही, परंतु ज्या पद्धतीने अपमान केला आणि भारतासारख्या एवढा मोठ्या एकेकाळी सम्राट अशोकाच्या काळात इथं नालंदा आणि या मोठमोठ्या विश्वविद्यालयामधनं सर्व जगातनं लोक शिकायला यायचे आणि आज या देशाची जी अवस्था करून ठेवलेली आहे, RSSने त्यांना लाज वाटत नाही आणि ज्या पद्धतीने ते बोलतात, आज तर त्यांनी फार भयानक वक्तव्य केलेलं आहे, आपण बघूच या पेपरमध्ये। तर अशा पद्धतीने आज आम्ही याचं विश्लेषण केलेलं आहे। आज तसंच कुंभमेळ्यामध्ये मृतकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्याचे खूप सारे व्हिडिओ आलेले आहेत आणि ते व्हिडिओ अत्यंत म्हणजे फार हे देणारे आहेत, म्हणजे वेदना देणारे आहेत की ज्या पद्धतीने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे देह तिथे अशाने पडलेले आहेत। तर त्याच्यामुळे आणि अनेक लोकांना त्यांनी गंगेमध्ये ढकलून दिलं मेलेल्या ह्याच्यात, जेणेकरून त्यांना ते आयडेंटिफाय होणार नाही, अशा पद्धतीच्या बातम्या आहेत। अत्यंत वाईट आहे। चला बघूया आपण दैनिक बहुजन सौरभ का थोडक्यात आढावा घेऊया। हिंदूंनी पारंपरिक कपडे घालावेत आणि इंग्रजीत बोलू नये, मोहन भागवतांचं बोलणं आहे।
देश कुठे चालला आणि काय बोलतोय काय नाही, हा माणूस पागल बिगल झालाय की काय कळत नाही मला. मसाज पार्लरच्या कंपन्या एक्झिट पोल घेताना काय घेतात की काय, आज त्याच्यामध्ये फार अत्यंत आम आदमी पार्टीने टीका केलेल्या आहेत की आज उठसूट कोणी येते आणि कोणी आपला एक्झिट पोल देतो. अशा ह्या फालतूच्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे. भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान मिराज 200 कोसळले. भोपाळमधली बातमी आहे. कारण मिराज एक विमान कोसळल्याची बातमी आहे. सकाळी दुपारी 2:20 हा झालेला आहे. इराणमध्ये महिलेचा संतापही असाही संताप एका क्रिमिनल केसमध्ये त्या झालेल्या पकडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी निर्वस्त करून त्यांना घेऊन जाण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचं ची बातमी आहे. मानवी डोक्यात चमचाभर तरी प्लास्टिक असल्याची बातमी आहे. कारण काय माहिती आता काय होत असेल, कारण आपण जे रोज दूध पितो त्या म्हशी प्लास्टिक पासून सर्व खात असतात आणि निश्चितच त्या दुधापासून तर प्रत्येक याच्यामध्ये मांसापर्यंत सर्व प्लास्टिकचा त्यांचा संबंध येत असतो. तर निश्चितच काहीतरी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये प्लास्टिक गेलं असेल आणि त्याच्यामुळे काय झालं असेल. अनेक ठिकाणी आपल्या आजकाल जेवढे काही व्हेजिटेबल्स आणि असते ते प्लास्टिकच्या भाज्यात ठेवतो, पॉलिथिन मध्येच आपण ठेवत असतो. त्याच्यामुळे स्वाभाविकच काही दिवसाच्या नंतर एखादी वस्तू जर खाल्ली तर आपल्याला त्याचा स्मेल यायला लागतो. म्हणजेच त्याच्यात कुठे ना कुठे काही ना काही प्रमाणामध्ये त्याच्यात अंशतः काही त्याचे उतरत असतील अंश आणि त्याच्यामुळे होणाऱ्या दिवसामध्ये जर हे शास्त्रज्ञांनी मांडलं, शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं तर निश्चितच त्याच्यामध्ये काहीतरी दम असल्याचं मला वाटते. मेळघाटात यंदाही पाणी टंचाईचे चटके बसणार आहेत. आज मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पाणी पुरवठा होतो आहे टँकरच्या मार्फत, परंतु यावेळेस पुन्हा तिथे प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. अंगणवाड्यामधील लेखिका, सेविका व मदतीस यांची 10,000 रिक्त पदे भरली जाणार. चला एक चांगली बातमी आहे. आता बघूया काय होते. फक्त की आश्वासनच देणाऱ्या गोष्टी असतात. कांगोमध्ये बंडखोरांच्या हल्ल्यानंतर भीषण नरसंहार झाला. तिथे कांगो एक छोटासा देश आहे, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो. तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय संतापामुळे सत्ता परिवर्तन झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जीवहानी झाल्याची बातमी आहे. आज लाडक्या बहिणीच्या अडचणी वाढणार. अजूनपर्यंत बच्चू कडूंची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी अनेक ते पडलेले आहेत, परंतु त्यांची मागणी मात्र आता बघू आता पुढे काय काय होत आहे ते. माता रमाई जयंती 2025 आपल्या 6/2/2025 रोजी दुपारी 3 वाजता एक मोठा कार्यक्रम इथे घेतलेला आहे. भारतीय बौद्ध महासभा व विहार समिती, ऑटो व दुकानदार संघ यांच्या याच्यात अंतर्गत ते केलेले. आज पुन्हा 5/2 वरती सत्य, इमानदारी आणि नम्रता ही जीवनातील सर्वोच्च मूल्य आहेत, असं प्रतिपादन आजचं टायटल आहे आमचं. आज एक अत्यंत सुंदर लेख भूपेंद्र गणवीर यांचा आहे. भूपेंद्र गणवीर लोकमतमध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे. आपल्याकडे सातत्यानं ते लिहित असतात आणि त्यांनी चीन अमेरिकेचा भारतावर अंकुशाचा प्रयत्न जो ठेवलेला आहे तो कशासाठी केलेला आहे आणि मोदी एवढं का झुकतात, कारण त्या अडाणीला वाचवण्यासाठी त्यांनी वाटेल त्या पद्धतीने सॅक्रिफाय करण्याची आता त्यांनी हे केलेली आहे. ट्रम्प निर्णयाच्या आजचा संपादकीयमध्ये ट्रम्प निर्णयाचे भारतावर चिंतेचे सावट, ज्या पद्धतीने लोकांना त्यांनी आणलं विमानात आणि जे हात आणि बेड्या टाकून आणलं, हे अत्यंत निर्जबाब आहे. एवढा मोठा देश मात्र तिथे फार म्हणजे फार अपमानित करूनच हा प्रकार झालेला आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड स्मृती दिवस आज आहे. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडविण्यात सयाजीराव गायकवाडांचा जो मोठा हात होता, आज त्यांचं स्मरण आपण करायला पाहिजे की त्यांच्यामुळे आज सर्व काही आपण भेटलं आणि आपल्या सर्व जीवनामध्ये त्यांचाही कुठेतरी हातभार लागल्याची तुम्हाला भावना तुमच्यात असली पाहिजे. तुम्ही लोकांनी त्यांना कुठे ना कुठेतरी आदरांजली दिली पाहिजे. 56व्या धम्म क्रांतीनंतरचा प्रथम भिक्षुणी विशाखा महाथेरी, एक आपल्याकडे एक यांचा नागनिपणकर थेरो यांचा हा लेख की आज खूप वर्षानंतर अशा पद्धतीचं एक महिला बनतेंना अशा पद्धतीची पदवी मिळालेली आहे, अत्यंत महत्वाचं आहे. त्यागातूनच प्रेमाचे नवे रूप दाखवणारी रमाईचा आज जयंती असल्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी त्याच्यावरती लिहिलेले आहे. आज भगवान बुद्धाची शिकवण या पुस्तकात व्ही पी पाटील यांचा अभिप्राय, विजय
पाटील यांचं बोलणं. आज 3 वरती बघूया. आजचं ज्ञान हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे. सातत्यानं अत्यंत महत्वाचं आहे. तसंच आज चित्तरंजन चौरे आमचे मित्र यांनी सूर्याची सावली, त्यागमूर्ती रमाई ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात रमाईचं कार्य आहे ते अत्यंत मोलाचं आहे. त्याच्यामुळे आज आपण कम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये आहोत, चांगले जगतोय. त्याच्यामुळे आपण त्यांचा आज तिला वंदना केली पाहिजे. माझ्या भीमाची सावली ऋतुजा आहिरे हिचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे. सागर रामभाऊ ताडे हिचा सुद्धा एक चांगला नांदन होत रमाचं नांदन महिलेचं प्रेरणा गीत आज फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. अत्यंत उत्कृष्ट आहे. एक पाठलाग म्हणून अनंतायन याच्याखाली ॲडव्होकेट अनंत खेळकर यांच्या सदराअंतर्गत ते लिहिलेलं आहे. आज डॉक्टर भजंत मेहतानंद यांच्या याच्यामध्ये पाली वाङ्मय अभिसंस्कृतीचा वारस अशा पद्धतीचं जगणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रोफेसर डॉक्टर भागचंद्र जैन भास्कर ज्यांना म्हटलं जाते त्यांच्यावरती हा सुंदरसा लेख अत्यंत वाचनीय आहे. आज 5-4 वरती बघूया. संविधानाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी, डॉक्टर सिद्धार्थ कांबळे. स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेतर्फे रविवारी रमाई जयंती आयोजित करण्यात आलेली आहे. चेतना कॉलेजमध्ये संविधान गौरव वक्तृत्व स्पर्धा मुंबईची बातमी आहे. मनोहरभाई पटेल यांची 119वी जयंती निमित्त प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी होणार सुवर्ण पदकाचे सन्मानित. फार चांगली बाब आहे, गोंदियाची बाब आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची लेखन व वाचनाचे धडे आत्मसात करा. दिलीप येवले यांचं बोलणं, यांचं मार्गदर्शन. आज त्याच्या शेजारी निधन वार्तायत इंदिरा कमलाकर मामिलवार. तसंच भारतीय मजदूर संघाच्या उपाध्यक्षपदी सचिन मेंगाळे यांची निवड झालेली आहे. नागपूरची बातमी आहे. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना 23वे राज्यव्यापी द्विवर्षीय अधिवेशन गडचिरोली येथे 8 आणि 9 फेब्रुवारीला होणार आहे. त्याची बातमी आज आम्ही टाकलेली आहे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला विनंती आहे की दैनिक बहुजन सौरभ PDF आम्ही देत असतो, ती सर्वात जास्तीत जास्त लोकांना त्यांना फॉरवर्ड करा, लाईक करा, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू भगवान बुद्धाचे विचार तुम्हा सर्वांच्या घरी पोहोचायला पाहिजे, लोकांना वाचायला उपलब्ध असले पाहिजे. एवढीच आमची इच्छा आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या.